T20 विश्वचषक स्पर्धेतील विश्वविजेत्या टीम इंडियाचे मुंबईत गुरुवारी जोरदार स्वागत झालं। लाखोंच्या संख्येने मुंबईकर क्रिकेटपटूंचं अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरले। आता क्रिकेटपटूंच्या सत्कारासाठी राजकीय चढाओढ सुरू झाली आहे। क्रिकेटपटूंचे अभिनंदन करणारे पोस्टर महायुतीकडून लावण्यात आले। त्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो आहेत। त्यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे, तर प्रताप सरनाईकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान या मुद्द्यावरून विधान परिषदेत गदारोळ झाला। आता काय त्यांना त्यांचीच टिमकी वाजवायची असेल, ज्या खेळाडूंनी आपल्याला वर्ल्ड कप दिला त्या खेळाडूंचा फोटो जर बॅनरवर लावला जात नसेल आणि टीम इंडियाने जो वर्ल्ड कप जिंकला याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना जर वाटत असेल की त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे म्हणून त्यांचे फोटो इथं लावले जात असतील, हे हास्यास्पद आहे। क्रेडिट खेळाडूंना दिलं पाहिजे, पोस्टर खेळाडूंचे लावा, पण सरकारमध्ये असणाऱ्या या नेत्यांना स्वतःचीच टिमकी वाजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय। म्हणून त्यांनी टीम इंडियाचा फोटो न लावता स्वतःचेच फोटो लावले, जसं की काय वर्ल्ड कप यांच्यामुळेच ते जिंकलेले आहेत। भारतीय टीम ही जगज्जेती झाली, त्याचा आनंद लुटण्याच्या ऐवजी हे आरोपाच्या फैरी कालपासून चालू केल्या। कोणी म्हणे बस गुजरातवरनं आणली आहे, कोणी म्हणे हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत। जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत। आणि आम्हाला अभिमान आहे, पूर्ण देशाला अभिमान आहे की आमची टीम ही जगज्जेती झालेली आहे।